आणि विराट कोहली आता बाहेर आलेला आहे अखेरच्या सामन्यामध्ये, ज्यानं अतिशय धडाकेबाज बॅटिंग केलेली होती आणि त्याच्यामुळेच एक टीम इंडियाला धावसंख्या वाढवण्यामध्ये आणि एक आकार मिळण्यामध्ये मोठा हातभार लागलेला होता। विराट कोहली बाहेर आलेला आहे, त्यानंतर उपकर्णधार हार्दिक पंड्या बाहेर येताना पाहायला मिळतोय। हार्दिक पंड्याची देखील अखेरच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी राहिलेली होती। एक टीम इंडियाचे मेंबर जे आहेत ते आता बाहेर येऊ लागलेले आहे। विश्वविजेता भारतीय संघ हा आता दिल्लीमध्ये दाखल झालेला आहे। दिल्ली बॉय असलेला विराट कोहली, त्याच्या चाहत्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। त्यासोबतच संजू सॅमसन असेल, सूर्यकुमार यादव असेल, सूर्यकुमार यादवने जो झेल घेतलेला होता तो अनेकांनी आपल्या स्टेटसवर ठेवलेला होता। त्यासोबतच तो केवळ कॅच नव्हता तर इथेच आपण मॅच जिंकलो होतो अशा प्रकारचं स्टेटस देखील यावेळेला अनेकांच्या मोबाईलवर असेल, सोशल मीडियावर असेल पाहायला मिळत होतं। उत्कृष्ट असा तो झेल होता, तो कधीही न विसरता येणारा झेल होता अशी प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी देखील दिलेली होती। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, एक मेंबर बाहेर येत आहेत। विराट कोहली आलेला आहे, सूर्यकुमार यादव आहे, हार्दिक पंड्या आहे। जवळपास 12 ते 15 तासाचा जो विमानाचा प्रवास आहे तो प्रवास करून आता टीम इंडिया ही आता भारतामध्ये दाखल झालेली आहे आणि एक जे खेळाडू आहेत ते आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। मोहम्मद सिराज आपल्याला पाहायला मिळतोय आणि चाहते देखील जे आहेत ते टीम इंडियाला चीयर्स करण्यासाठी, विश्वविजेत्या संघाला चीयर्स करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी अगदी पहाटेपासूनच आलेले आहेत। अगदी काही क्षणापूर्वीची दृश्य ज्यावेळेला विराट कोहली विमानतळाच्या बाहेर आलेला होता तर मोहम्मद सिराज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। बेरिस चक्रीवादळामुळे भारतीय संघ हा बार्बाडोसमध्ये अडकलेला होता आणि त्यानंतर बीसीसीआयनं खेळाडूंसाठी, त्यासोबतच त्यांच्या घरच्यांसाठी, सपोर्ट स्टाफसाठी, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसाठी एका चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली होती आणि हे चार्टर्ड प्लेन आपल्या खेळाडूंना घेऊन आता मायदेशामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीम इंडिया ब्रेकफास्ट करणार आहे। जवळपास 15 ते 16 तासांचा हा सगळा प्रवास होता, पण हा प्रवास इतका सुखकारक होता कारण की अर्थात टीम इंडिया ही विश्वविजेता होऊन मायदेशामध्ये परतलेली आहे। आजचा टीम इंडियाचा जो कार्यक्रम असणार आहे तो भरगच्च असा हा कार्यक्रम असणार आहे आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव हा देखील आलेला आहे। भारताचा 360 म्हणून सूर्यकुमार यादवची ओळख आहे आणि अखेरच्या सामन्यामध्ये त्यानं घेतलेला तो उत्कृष्ट असा कॅच ज्यानं मॅचला कलाटणी दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि हाच सूर्यकुमार यादव देखील आता बसमध्ये पोहोचतो आहे। कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील आपल्याला पाहायला मिळते आणि हजारो चाहते जे आहेत ते पहाटेपासूनच या टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी पोहोचलेले आहेत। भारतीय क्रिकेट संघाचे कोच मिस्टर डिपेंडेबल द वॉल राहुल द्रविड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। राहुल द्रविड यांना हे ज्या वेळेला भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते, खेळाडू होते, त्यावेळेला त्यांना एकदाही वर्ल्ड कप जो आहे तो जिंकून देता आलेला नव्हता, परंतु कोच असताना मात्र त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे। तेव्हा दिल्ली विमानतळाच्या बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। ऐतिहासिक अशी कामगिरी करून भारतीय टीम ही आता मायदेशामध्ये दाखल झालेली आहे। आपण पाहतोय त्या अनेक ठिकाणी टीम इंडियाचे चाहतेच आपल्याला पाहायला मिळतात। युजवेंद्र चहल देखील आलेला आहे आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे कर्णधार रोहित शर्माची। कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये प्रथमच T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्यानंतर रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, रवींद्र जाडेजा असेल यांनी T20 सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा देखील केलेली आहे। आपल्यासाठी योग्य ती
हीच वेळ असल्याची निवृत्तीची घोषणा रोहित शर्मा त्यासोबतच रवींद्र जाडेजा असेल आणि विराट कोहली असेल यांनी केलेली आहे। आणि आता चाहत्यांचा उत्साह आहे तो आपल्याला दुणावलेला पाहायला मिळतोय। टीम इंडियाचं मायदेशामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे। यशस्वी जयस्वाल देखील आता पोहोचलेला आहे। टीम इंडियाच्या या T20 वर्ल्ड कप मधल्या उत्कृष्ट अशा कामगिरीचे एक एक शिलेदार जे आहेत ते आता विमानतळाच्या बाहेर येत आहेत। दोन 2007 मध्ये आपण पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकलेला होता। जगजेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईमध्ये ओपन बसमधून जंगी मिरवणूक त्यावेळी काढण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर तब्बल 13 वर्षांनी सभी जो है प्लेयर्स अपन पुनः एकदा फैंस जो है वो तैयार हो चुके हैं कि एक झलक मिल जाए, एक वो मोमेंट रिकॉर्ड हो जाए उनके मोबाइल के कैमरे से, क्योंकि ये उनके लिए भी उतना ही यादगार है जितना यादगार यहाँ पर किसी भी प्लेयर्स के लिए है। और इस पूरे कैंपेन को लेकर तो आप देख सकते हैं कि बिल्कुल अब तैयार है, सेट है। और आप देख सकते हैं कि किस तरीके से जो है अब किसी भी वक्त यहाँ पर प्लेयर्स का जो बस है वो यहाँ से निकल सकता है। जय शाह को हमने देखा अभी जाते हुए, और जय शाह खुद टीम के साथ ही आए थे। उसके अलावा जो है बीसीसीआई के प्रेसिडेंट रॉजर बिनी वो भी साथ में थे। तो कुछ और बीसीसीआई के जो है प्लेयर्स और वो अब आ रहे हैं। अब एक और कारवां जो है आपको आ रहा है यहाँ पर। अब बस ये देखना है कि अब इस गाड़ी में कौन है। शायद हो सकता है कि बीसीसीआई के प्रेसिडेंट हो या बाकी बीसीसीआई के मेंबर्स। तो ये देखिए आप अरुण धूमल जो है यहाँ पर जा रहे हैं, बीसीसीआई के और आईपीएल के जो चेयरमैन है। यहाँ पर आप देख सकते हैं कि एक एक करके आशीष चलर है और बीसीसीआई के जो आला अधिकारी हैं वो अब जो है निकल चुके हैं। आपने जय शाह को देखा, जय शाह जो है जय शाह निकले और उसके बाद अरुण धूमल जो वहाँ पर थे टीम इंडिया के साथ, आईपीएल के चेयरमैन थे और काफ़ी और बीसीसीआई के ट्रेजरर भी रह चुके हैं। और वो जो है अभी वो भी निकले हैं, वो भी टीम इंडिया के उसी फ्लाइट में आए हैं और वो अब निकल चुके हैं। और अब किसी भी वक्त यहाँ पर इंतज़ार है कि टीम इंडिया जो है उनकी बस जो है यहाँ पर आएगी। और लगातार यहाँ पर सबको इंतज़ार है कि किस तरीके से टीम इंडिया जो है अब आएगी। एक एक करके बीसीसीआई के आला अधिकारी जो है वो अब यहाँ से निकल चुके हैं और उनके बाद किसी भी वक्त यहाँ पर टीम इंडिया के जो फैंस हैं वो अब वेट कर रहे हैं कि वो एक मौका उन्हें मिल जाए, वो एक मोमेंट उनको मिल जाए कि जब टीम इंडिया की बस जो है वहाँ पर उनके सामने से निकले और उसकी एक झलक वो अपने मोबाइल पर या अपने किसी कैमरे पर कैद कर सके और ये बता सके कि वो भी यहाँ पर थे जब टीम इंडिया विश्व विजेता बनकर इस यहाँ पर वापस भारत आई थी। मैं बार बार कहता हूँ कि ये इंतज़ार जो था बहुत लंबा इंतज़ार था चैम्पियन बनने का, लेकिन चैम्पियन बनने के बाद ये जो इंतज़ार है 3 दिनों का हरिकेन बैरल का, और आप देख सकते हैं अब जो है नारेबाजी भी शुरू हो चुकी है और माहौल अलग लेवल पे जाने वाला है और किसी भी वक्त यहाँ पर जो है प्लेयर्स आने वाले हैं। और मैं चाहूँगा कि अपने कैमरामैन को कि वो एक एरियल व्यू थोड़ा सा ऊपर से जो है आपको व्यू दिखा दे कि कितने ज़्यादा लोग और कितने ज़्यादा फैंस यहाँ पर जमा हैं और हर कोई यहाँ पर इंतज़ार कर रहा है कि बस अब वो मौका आ जाए जब प्लेयर्स आ जाए। एक एक करके प्लेयर्स जो है वो अब बस में चढ़ चुके हैं और छोटा मोटा कंटिजेंट नहीं है टीम इंडिया का। शायद दुनिया के वर्ल्ड क्रिकेट में सबसे बड़ा अगर कंटिजेंट है कोई किसी भी वर्ल्ड क्रिकेट में तो वो टीम इंडिया का कंटिजेंट है। 4 आपके पास साइड आर्म स्पेशलिस्ट है, बैटिंग कोच, बॉलिंग कोच, 2 मैच ओवर, फिजिकल कंडीशनर, मेंटल कंडीशनिंग कोच, उसके अलावा जो है आपके पास लंबे आपके सपोर्ट स्टाफ है, उसके बाद मीडिया है, लॉजिस्टिक्स है, मैनेजर है, टीम मैनेजर है, प्लेयर्स के फैमिलीज़ है। तो छोटा मोटा कंटिजेंट नहीं है, तकरीबन 70 लोगों का एक कंटिजेंट है टीम इंडिया का जो इस फ्लाइट पर आ रही है और एक एक करके सब जो है अभी फ़िलहाल बस पर चढ़ते हुए और उसके बाद इंतज़ार है यहाँ पर उनका कि किस तरीके से वो यहाँ से जाएँ और मौर्या शेरेटन जाएंगे जहाँ पर उन्हें तकरीबन मेरे ख्याल से 1.5 से 2 घंटे का वक्त मिलेगा कि वो तैयार हो और उसके बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ उनका ब्रेकफास्ट है या उनका ब्रंच है जहां पर वो मिलेंगे। और आपको बता दें कि सबसे पहले जैसे ही टीम इंडिया जीती उसके बाद जो सबसे पहले मुबारकबाद की जो मैसेज था वो खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की तरफ से था, उन्होंने खुद बात करी और यही सबसे बड़ी खासियत है, चाहे वो फाइनल में हार के बाद हो 2023 के या फिर जीत के बाद हो, जो है उत्साह जो है वो लगातार यहाँ पर टीम इंडिया का वो बढ़ाते रहते हैं। विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी आता अवघा देश देखील सज्ज झालेला आहे। चाहते जे आहेत ते पहाटेपासूनच या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या टीम इंडियाचे शिलेदार एक एक बाहेर येऊ लागलेले आहेत।
विराट कोहली, मोहम्मद सिराज त्यासोबतच सूर्यकुमार यादव हे देखील बाहेर आलेले होते आणि त्यानंतर आता जवळपास 70 ते 80 जण टीम इंडियाच्या सोबत होते आणि या सगळ्यांना घेऊन एक चार्टर्ड प्लेन 5:30च्या दरम्यान दिल्ली विमानतळावर लँड झालेला आहे आणि त्यानंतर आगमन झाल्यानंतर आता टीम इंडियाचं स्वागत हे आता केलं जाणार आहे। अनेक चाहते जे आहेत मोठ्या संख्येनं दिल्ली विमानतळाच्या बाहेर पोहोचलेले आहेत। आपल्या मोबाईलचे कॅमेरे देखील त्यांनी ऑन केलेले आहेत। एक छबी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची टिपण्यासाठी एक चाहते जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत पहाटेपासून, रात्रीपासूनच। आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीम इंडियाचा ब्रेकफास्ट असणार आहे आणि त्यानंतर दिल्लीतून दुपारी 2 वाजता टीम इंडिया ही मुंबईसाठी पुन्हा रवाना होणार आहे। मुंबई विमानतळावरून बसनं NCP इथे टीम इंडिया पोहोचेल आणि त्यानंतर खुल्या बसमधून टीम इंडियाच्या विजय मिरवणुकीला मुंबईमध्ये सुरुवात होणार आहे। जवळपास संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत ही मिरवणूक असणार आहे आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर 7 ते 7:30च्या दरम्यान टीम इंडियाचा भरगतचा असा एक कार्यक्रम देखील असणार आहे। त्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे। त्यामुळे दिल्ली विमानतळाच्या बाहेर आता ही लगबग वाढलेली आहे। एक टीम इंडियाचे शिलेदार जे आहेत ते बाहेर येताना पाहायला मिळतात। कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील या ठिकाणी पाहायला मिळते। अर्थातच यावेळेचं कारण विशेष आहे, ऐतिहासिक आहे। 13 वर्षानंतर भारत ही पुन्हा एकदा T20 मध्ये विश्वविजेता झालेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।